डॉट ना आणि मोठी विकेट मानावी लागेल ते आशिष पार्टे याच्या रूपामध्ये निपाणी संघ. सौरभ उतेकर कुठेतरी बॅक फुटला जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. निपाणी संघ दिसतोय. आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंच आमच्याकडे वळताय तो वाईड बॉल. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण असं बोला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब कॉल. काही गरज नव्हती. किशोरच्या खेळीचा अंत होता. मोठा खेळाडू किशोरवरती मजल होती आशिष आऊट झाल्यानंतर, पण मोठी विकेट. आणि कुठेतरी बॅक फुटला जाताना पाहायला मिळतोय ते निपाणी संघ. आणि किशोरची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज कृष्णा. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. कृष्णा स्ट्राईकला येतो सौरभ. मोठा फटका येण्याची गरज निपाणी संघासाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते आचली संघाचे ना. आणि खराब चेंडू वाईड बॉल. 7 धावा धाव फलकावरती लागलेले. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि 40+ धावेची गरज असणार आहे या मॅचमध्ये फायटिंग स्कोर होण्यासाठी. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 7. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय ते आचली संघाकडून. गोलंदाजाचं नाव सनी.
सौरभ सौरभ टू सनी आणि उत्कृष्ट चेंडू काही समजत नाही. ओके. 2 षटकाच्या समाप्तीनंतर निपाणी संघाची धावसंख्या झाली ती 11. आणि शेवटचे षटक प्रगतीपथावरती मोठे फटके मारण्याची गरज निपाणी संघाला. कुठेतरी फायटिंग स्कोर 30+ जर झाला. बॉलर्स नेम बॉलरचं नाव गणेश. कृष्णाला काही बॉल समजत नाही आणि हाही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती आचली संघाची. आतापर्यंत तर तिन्ही गोलंदाजांनी सुरेख असं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि काय एक नवीन संघ आपल्याला उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळतोय KSK मध्ये. आणि हा अरुणचा मोठा फटका मारण्याचा पण प्रयत्न काय सफल होत नाही. आणि 2 धावांवरती 2 धावा यश. आणि तिसरा खराब थ्रो म्हणावा लागेल तो गणेशच्या. आणि जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च केलेत आचली संघाने. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 16 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातले अजून काही चेंडू शिल्लक आणि लॉलीपॉप चेंडू. आणि हा चेंडू नक्की सीमारेषे पार घालवणारा होता पण बॅट्समनला काही जमलं नाही. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते त्या निपाणी संघाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. 2 षटकार जर आले ह्या 2 चेंडूवरती ते नक्कीच त्या तोडीचे गोलंदाज आहेत निपाणी संघामध्ये. आणि बोलल्याप्रमाणे हा खणखणीत षटकार येतोय तो कृष्णाच्या बॅटमधून, सौरभच्या बॅटमधून.
आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आणि हाही चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण यशस्वीरित्याने आणि निपाणी संघासाठी या ठिकाणी प्राइज आलंय गावावरून. अरुण निपाणींकडून. निपाणी संघ जर या ठिकाणी विन होतोय तर निपाणी संघासाठी 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलंय. हां, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 25-26 धावाचं टार्गेट. काही न रणनीती हाकणार आशिष पार्टे. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो की KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये एक मोठं नाव. आणि सस्त्यामध्ये माघारी परतल्यानंतर किशोरने कुठेतरी घाई केली. काही गरज नसताना किशोर रन आउट झाला आणि तिथेच कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना पाहिलं. तरी ती क्वालिटी आहे निपाणी संघाकडे. गोलंदाज आहेत निपाणी संघाकडे त्या तोडीचे. पण क्रिकेटमध्ये जर तरला अर्थ नाही, मैदानामध्ये ते करून दाखवावं लागेल निपाणी संघाला. आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या निपाणी संघ. सहकार्य करा. पहिल्या चेंडूवरती पहिला बळी जातोय तो आचली संघाचा बॅट्समन. आचली संघाचा 12वे खेळाडू या समालोचन कक्षामध्ये. आचली संघ 12वे खेळाडू येऊ द्या. तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आचली संघ. किशोर.
आणि पहिल्या विकेट नंतर येतो इथं खणखणीत षटकार. अरे यार. डेड बॉल. आणि उत्कृष्ट चेंडू मानावा लागेल ते किशोर आणि मी बोललोच होतो की ये जरा इथे आताच काय खाऊन येतो काहीतरी. 50 रुपये दे ना मला, भूक लागले नाही. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आचली संघाचे एक बाद आणि एक धावा. धाव फलकावरती लागल्याने 12 बॉल आणि 25 धाव्यांची गरज असणार आहे. ते आचली संघासाठी मोठे फटके खेळण्याची गरज. उत्कृष्ट गोलंदाजी जी गोलंदाजी किशोरने जरी फलंदाजीमध्ये नाराज केलं असेल तर आपले 100% गोलंदाजीमध्ये दाखवून दिलं. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो आशिष फार्टे. आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू गुडलेनचा चेंडू फलंदाजाला काही समजत नाही. सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते ती आशिष फार्टे याच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी आशिष फार्टेचे आतापर्यंत आपण पाहिले असेल. अनुभवी खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू KSK 11 मधून पण कित्येक सामने खेळलेत. आणि गरज असताना गोलंदाजी फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही, पण गोलंदाजी आतापर्यंत सुरेख 2 चेंडू हाताळलेत आशिष फार्टे यांनी. आणि तिसराही चेंडू काही समजत नाही फलंदाजाला. आणि गुडलेंथला चेंडू, तिन्ही गुडलेंथला चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे झगडून ठेवलाय ते आशिष याने. आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आणि एकच धाव या ठिकाणी आचली संघाकडची पाहायला मिळते. आणि चौथाही चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतो आशिष याचा. आणि या ठिकाणी निर्धाव षटक हाताळण्यामध्ये यश येतंय का आशिष फार्टेला हे पाहावं लागेल आपल्याला. आणि पाचवाही चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली खेळाडूला.
पण उत्कृष्ट गोलंदाजी मानावी लागेल ते आशिफ आर्टेची. किशोरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 2 बळी टिपले आणि एकच धाव दिली त्याच्या षटकामध्ये, त्याच पद्धतीने आशिषनीही. आणि हा नकारात्मक चेंडू, पंच आमच्याकडे वळतात, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हाही नकारात्मक चेंडू. आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आशिष फार्टे. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आणि हाही निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी मानावी लागेल ते आशिषची. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2/4 या आकड्यावरती. 4 धावा, 4. 22 धावा, 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. आणि संघाचा अंतिम आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज निमेश. निमेश निमेश आणि उत्कृष्ट आणि अतिरिक्त उसळी घेतल्यामुळे चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. अजूनही 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे ती आचली संघासाठी. मोठे फटके मारावे लागतील, मोठ्या फटक्यांची गरज. आणि हा जी काही चेंडू समजत नाही. आणि 1 बाउन्स, 5 चेंडू आणि 21 धावेची गरज असणार आहे त्या आचली संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाज आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते विकेट किपर कोण. आणि वाईट प्लस +1, 5 होती ना, 5 आणि 7. धावसंख्या जाऊन पोचते ती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती. कुठेतरी 2 षटकं सुरेख हाताळली होती निपाणी संघाकडून. आणि तिसरा गोलंदाज कुठेतरी दडपणामध्ये दिसताना पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. आचली संघाला मोठ्या फटक्यांची गरज. सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकार मारण्याची गरज आहे. आणि हाही नकारात्मक चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. आणि 3 चेंडू वाईट चेंडू 3 टाकलेले आहेत आतापर्यंत. गोलंदाज निमेशाने काहीतरी चेंजेस करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजीमध्ये काहीतरी चेंजेस करावा लागेल. आणि नो चेंडूचा इशारा येतोय. पंच आमच्याकडे वळलेत आणि नो चेंडू. आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या आकड्यावरती. 1 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा खर्च केलेत ते निमेशाने.
आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि त्याच्यामध्ये फक्त एकच सुरेख चेंडू निमेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन मारण्याचा विकेट आणि चेंडू काही बॅट्समनला समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. अजूनही 16 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. 2 मोठे फटके येण्याची गरज आणि आणि विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. बॅट्समन जरा फास्ट या आणि याच्यानंतरचा होणारा सामना विजयी संघ वर्सेस वारसुळी देव. उत्कृष्ट गोलंदाजी कुठेतरी लो स्कोरिंग मॅच फक्त आणि फक्त 26 धावा चेस करायचे होते. कुठेतरी आचली संघ असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये हा सामना फिनिश करेल पण त्याच तोडीचे फल गोलंदाज आपल्याला मावेल. निपाणी संघाकडून आशिष पार्टे आणि किशोर उत्कृष्ट गोलंदाजी दोघांकडून आपल्याला पाहायला मिळेल आणि सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. आणि याच्यानंतरचा होणारा सामना वारसुळी देव वर्सेस विजयी संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी याचे त्वरित आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. वारसुळी देव संघ सोपान मोरे